लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर आपणा सर्वांना विनंती आहे, जर तो तुम्हाला संदेश आवडला तर तुम्ही कृपया तो लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला शीर्षक देऊ इच्छित आहे दैवी आरोग्य, डिवाइन हीलिंग। दैवी आरोग्य हे आमच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे। अर्थात आमचं संपूर्ण अस्तित्व हे 3 भागामध्ये आहे, आमचं शरीर, आत्मा आणि आमचा प्राण। या तिघांनाही आरोग्याची गरज असते। आरोग्य हे केवळ या संपूर्ण विश्वात देवापासूनच प्राप्त होऊ शकते। देव हा एकमेव व्यक्ती आहे जो जीवन देतो, जो आरोग्य देतो। आणि हा विषय समजण्यासाठी आपणा सर्वांना विनंती आहे की आवर्जून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहावा। याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि याचं वचन 14 ते 16 मी आपणापुढे वाचत आहे। तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी। विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल। तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा। नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते। प्रभू या वाचल्या गेलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करू। आमेन। दैवी आरोग्य म्हणजे देवाकडून प्राप्त होणारं आरोग्य। संपूर्ण विश्वात एकमेव देव आहे जो आजारांतून, रोगांतून, व्याधींतून बरे करू शकतो। अर्थात आम्ही ही गोष्ट पहिली अभ्यासूया की आजाराचं प्रमुख मूळ कारण काय आहे। मनुष्य पापात पडल्यानंतर आजारांना, व्याधींना, रोगांना सुरुवात झालेली आहे। पाप या जगात येण्यापूर्वी आजार मनुष्यांना नव्हते। आजार हे पापाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कारण आहे। आजार हे पापाचे गुणधर्म आहेत। अर्थात ते आम्हीच केले असेल असे नाही, ते कदाचित आम्हाला वारसानेही प्राप्त होऊ शकते। अर्थात आमच्या वाडवडिलांकडून झालेले अन्याय, अपराध आणि अधर्म यांचे शासन म्हणून 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत हे आजार येत असतात। निर्गम याचं पुस्तक याचा 20वा अध्याय 5 आणि 6 वचन म्हणते, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो। अर्थात या वचनांतून आम्हाला आढळत आहे की परमेश्वर देव ईर्ष्यावान देव आहे व तो वाडवडिलांच्या पापाचा अधर्म 3ऱ्या ते 4थ्या पिढीवर त्या अन्यायाबद्दल शासन देत असतो व हे शासन रोग आणि आजार यांच्यातूनही दिसून येतात। आजार हे पापाचे गुणधर्म आहेत। आजार हे कायम पापामुळेच उद्भवतात असे नाहीये, ते जीवनातील परीक्षेचा एक भाग असू शकतात। आम्ही या बायबल मध्ये पाहतो की इयोब नावाचा एक व्यक्ती, इयोब एक निर्दोष व्यक्ती होता, सरळ व्यक्ती होता, एक पूर्ण व्यक्ती होता, तरी इयोबाला आलेले व्याधी पापामुळे आलेले नव्हते। त्याला पारखण्यात येत होते। त्याचे 3 मित्र आले व त्यांनी दावा केला की इयोबाच्या संकटाचे कारण पाप आहे। परंतु आजार हा कायम लोकांच्या पापामुळेच येत असतो असे नाही। देवाने सैतानाला अनुमती दिली होती की त्या इयोबाला पीडा द्यावी व इयोबाच्या शरीरावर अनेक फोड उठले होते। योहान कृष्णवर्तमान याच्या 9व्या अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्ही वाचतो, तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला
तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. अर्थात हा व्यक्ती तर एक आंधळा जन्माला आलेला होता, परंतु यामागे देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून तो आंधळा जन्माला आला होता. म्हणून आम्ही कोणाही व्यक्तीचा कधीही न्याय करू नये व आम्ही असे म्हणू नये की या व्यक्तीच्या पापामुळे याच्यावर हे आजार आलेले आहेत. अर्थात दैवी आरोग्य हे विश्वासावर पूर्णता आधारित आहे, म्हणून कैक जण बरेही होत नसतात. या जगात आम्हाला आरोग्याचे दोन भिन्न योजना आढळतात. एक आहे आध्यात्मिक योजना, जी शास्त्रलेखात म्हणजे बायबलमध्ये आढळते, व दुसरी एक आहे मानव निर्मित योजना, जी शास्त्रलेखाच्या बाहेर आहे. दैवी आरोग्य हा एक देवाचा मार्ग आहे लोकांना बरे करण्याचा. दैवी आरोग्य हे अतिशय महान शस्त्र आजाराविरुद्ध आहे. अर्थात आजाराविरुद्ध असणाऱ्या या युद्धात दैवी आरोग्य आम्हाला विजय देत असते अढळ विश्वासाद्वारे. दैवी आरोग्य हे एक अद्भुत प्रकटीकरण आहे. ते जेव्हा समजते तेव्हा कळते की देव किती सामर्थ्यवान आहे. सर्व काही तो करू शकतो व त्याला काहीच अशक्य नाही. देवाची ही इच्छा नाहीये की आम्ही आजारी असावे. देवाची अशी इच्छा आहे की आम्ही रोगमुक्त असावे. परंतु देव आणि मनुष्यांचा शत्रू हा सैतान याच्याद्वारे सर्व रोग आणि आजार या संपूर्ण जगात पसरले गेले. ख्रिस्त येशू या आजारांना दुरात्मे म्हणून संबोधतो आणि घोषित करीतो. अर्थात हे सर्व दुरात्मे जे आहेत हे त्रास देण्याचे कार्य करीत असतात. रोग आणि आजार हे विषाणू आहेत, जर्म्स आहेत, ज्याला आजच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला टीबी, कॅन्सर किंवा ट्यूमर किंवा नाना प्रकारची नावं देण्यात आलेली आहे. परंतु वास्तविक हे त्रास देणारे दुष्ट आत्मे आहेत, जे या पृथ्वीवर आम्हा मनुष्यांचे जीवन कमी करावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सैतान हा काहीच निर्माण करू शकत नाही. निर्मितीचे सामर्थ्य केवळ सर्व समर्थ जिवंत देवाकडेच आहे. परंतु जे दुष्ट आत्मे आहेत ते मनुष्यांच्या शरीरातील पेशींचाच उपयोग करून पेशी मागे कार्य करीत असतात व मनुष्याच्या शरीरातील पेशींना विकृत करीतात. म्हणजे आमच्या शरीरातील ज्या पेशी आमच्या उत्तम बांध्यासाठी कार्यरत असतात त्या पेशी आमच्या शरीराविरुद्ध उठवितात. हे सर्व वाईट विषाणू जे आहेत रोगांचे, हे आमच्या शरीरावर आघात करीत असतात व मनुष्यांचे जीवन पोखरून काढण्याचं कार्य करीत असतात. अर्थात हे परजीवी असतात व आमच्या शरीरात असणारं जीवन हे पूर्ण शोषून घेतात. परंतु हे सर्व विषाणू जे आहेत हे मृत्यूचे आत्मे आहेत. अर्थात हे विषाणू सैतानापासून जीवन घेतलेले आमच्यावर अधिकार करीतात. जेव्हा आमचे हृदय देवाबरोबर योग्य नसते, ज्या वेळेला आमचे हृदय आम्हाला दोषी ठरविते कोणत्याही कारणाने, तेव्हा विश्वास हा नाकारण्यात येतो व तेव्हाच शत्रू सैतानाला आमच्यात पाऊल ठेवण्यास जागा मिळते. जसे आम्ही पाहिले हे सर्व शरीराचे आजार, तसे मानसिक आणि आध्यात्मिक ही आजार आहेत व हे सर्व त्या दुरात्म्यांच्या प्रभावांतून निर्माण झालेले असतात. अर्थात देवाची अशी इच्छा नाही की आम्ही निराश असावे, परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही आनंदी असावे. आध्यात्मिक ही आजार आम्हाला आढळतात जे असुरक्षिततेची भावना आमच्या जीवनात निर्माण करीतात. अर्थात आमच्यामध्ये कडूपणा निर्माण करीतात, द्वेष बुद्धी निर्माण करीतात, अक्षमाशील प्रवृत्ती निर्माण करीतात, भीती, चिंता, राग, कॅन्सरला आणतो, हेवा निर्माण करीतात. हे सर्व आध्यात्मिक आजार आहेत. देव हा एकमेव व्यक्ती तो आम्हाला राखण्याचं कार्य करीत असतो, म्हणूनच आम्ही निरोगी असतो. स्तोत्र संहिता 105 याचं वचन 37 म्हणते, त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले, त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता. अर्थात इस्रायल लोक त्या ठिकाणी त्या रक्ताखाली प्रत्येक जण बरा झालेला आहे, कारण आता त्यांना सर्वांना प्रवासाला निघायचं आहे. हा एक अद्भुत चमत्कार घडला होता, कारण 20 लाख लोक मिस्र देशांतून 430 वर्षाच्या गुलामगिरीनंतर बाहेर पडणार होते. आम्हाला संपूर्ण बायबलमध्ये अशाच प्रकारे अद्भुत चमत्कार व आरोग्यदान प्राप्त झाल्याचे अनेक उदाहरणं आढळतात.
जसे इस्रायल लोक रानांतील प्रवासात असताना आगे सर्पांनी इस्रायल लोकांना दंश करून ते मरत होते, त्यावेळेला परमेश्वराने मोशेला सांगितले की आगे सर्पाने दंश झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मृत्यूपासून वाचण्यासाठी व बरे होण्यासाठी त्या खांबावर टांगलेल्या पितळी सापाकडे विश्वासाने पाहावे, म्हणजे ते बरे होतील. कारण त्यांनी मोशे व देवाविरुद्ध कुरकुरीचे पाप केले होते. पापामुळे आलेल्या या सर्प दंशांतून वाचविण्यासाठी आरोग्यदान देवानेच पाठवून दिले. अर्थात पितळ जे आहे हे न्यायाला दर्शविते व हे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवित आहे, ज्याने आमचा सर्व दंश आपल्या स्वतःवर घेतलेला आहे. म्हणून आज जगभरामध्ये आम्हाला कॅड्युसियस हे एक वैद्यकीय चिन्ह मोठ्या प्रमाणावर जगभरात सार्वत्रिक आरोग्य सेवेत आम्हाला हे चिन्ह आढळत आहे. या चिन्हांचा आधार आम्ही पाहत आहोत पवित्र शास्त्रामध्ये, जो येशूकडे पाहिल तोच वाचेल. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे काल्वरी क्रुसावरील अर्पणाला दर्शविते, जेथे ख्रिस्त येशूचे रक्त हे आमच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी देण्यात आले व पापासाठी किंमत मोजली, तेव्हा पापामुळे निर्माण झालेले आजार, विकार, व्याधी यांचीही किंमत मोजण्यात आली. बेतसेदा येथील ज्या तलावामध्ये दूत उतरत असे व तो पाणी हलवी, त्यावेळेला अनेक रोगी त्या पाण्यात उतरत, पांगळे, आंधळे, थकलेले, दुःख भोगीत असलेले मनुष्यजात त्या हलणाऱ्या पाण्याची वाट पाहत असत. तेव्हा दूताकडून सामर्थ्य त्या पाण्यात उतरे व लोक व्याधींतून बरे होत असत. देवाने प्रत्येक युगात असा मार्ग केला. लूक सुवर्तमान 8 अध्याय याच्या 43 वचनात आम्हाला एक रक्तस्रावी स्त्री आढळते, जी उपचारासाठी 12 वर्षे आपली संपूर्ण मिळकत खर्च करीते, परंतु ती बरी न होता ती अजून आजारी होते. या जगात आम्हाला असे काही आजार आढळतात जे कधीही बरे न होणारे आजार आहेत व अशा सर्व आरोग्यासाठी आम्ही देवावर अवलंबून राहायला हवे, दैवी आरोग्य प्राप्तीसाठी. ज्या वेळेला डॉक्टर्स आपले हात वर करीतात व म्हणतात हे बरे होणे शक्य नाहीये, प्रार्थना करा, देवाकडेच प्रार्थना करा व त्याच्यावर मात्र विश्वास ठेवा, तोच काही चमत्कार करी. या पृथ्वीवर कोणताही व्यक्ती किंवा मनुष्य अस्तित्वातही नाही जो मनुष्यांना बरे करू शकेल. अर्थात अनेक लोक क्लिनिकवर, हॉस्पिटलवर व डॉक्टर्सवर विश्वास करीत असतात. अर्थात ते ही गोष्ट विसरतात की कोणतेही क्लिनिक, हॉस्पिटल किंवा डॉक्टर्स हे मनुष्याला बरे करू शकत नाहीत. बरे करणारा या विश्वात केवळ देव एकटाच आहे. मग तो आजार कोणत्याही प्रकारचा का असेना, त्याला बरे करण्याचे कार्य केवळ देव स्वतः करीतो. डॉक्टर आमच्या शरीरातून अपेंडिक्स काढू शकतात. डॉक्टर आमची मोडलेली हाडं देखील एकमेकाला लावतात, परंतु ते आम्हाला बरे करू शकत नाहीत. अर्थात डॉक्टर जे आहेत हे औषधं देतात, परंतु हे औषधं विषाणू हे ठार मारण्यासाठी देत असतात. ती औषधं देखील स्वतःहून आम्हाला बरी करू शकत नसतात. अर्थात मी या ठिकाणी औषधाविरुद्ध बोलत नाहीये. औषधं ही देवापासूनच आहेत. औषधे ही देवाच्या दैवी आरोग्याच्या योजनेला मदत करण्याची कार्य करीत असतात. काही दैवी आरोग्यावर विश्वास करणारे डॉक्टरवर विश्वास करीत नाहीत, परंतु आपण डॉक्टरवर विश्वास केला पाहिजे. देवानेच त्यांना या पृथ्वीवर ठेवले आहे व ते देवाचेच मदतनीस आहेत. ज्या वेळेला ऑपरेशन करण्यात येते त्यावेळेला झालेली जखम ही डॉक्टर बरं करू शकत नसतो. शरीरामध्ये ज्या मेलेल्या पेशी असतात त्यांच्या जागी नवीन पेशी उद्भवून, त्या नवीन पेशी अनेक पटीने वाढून त्या ठिकाणी जखम जी आहे ती भरण्यात यावी, ही सर्व कार्ये देव स्वतः घडवीत असतो. त्या निर्माणकर्त्याला आपल्या निर्मितीवर पूर्णपणे नियंत्रण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसाला कॅन्सर होतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या कॅन्सरच्या दुरात्म्याने फुफ्फुसाला ताब्यात घेतले आहे. हीच गोष्ट इतर अनेक आजाराबाबतीतही अशीच आहे. अर्थात अशा प्रकारे आम्हाला आढळते की जो काही उपचार डॉक्टरच्या द्वारे रुग्णांना मिळत असतो तो आजारांच्या पेशींचे कार्य थांबविण्यात यावे म्हणून मिळत असतो. औषधं किंवा अँटीबायोटिक ही केवळ वाईट विषाणूंना ठार मारण्याची कार्य करीत असतात, परंतु त्या औषधाच्या उपचाराचा त्या वाईट विषाणूंवर काहीच परिणाम होत नाही, कारण ते विषाणू स्पिरिट लाईफ असतात. अर्थात दुष्ट आत्मे पेशींमध्ये कार्य करीत असतात. डॉक्टर विशिष्ट औषधांचा मारा त्या रुग्णावर करीतात, परंतु मानवी देह त्या औषधांना वेगवेगळी प्रतिक्रिया देतो.
जशा पद्धतीने औषधं दिली जातात त्या प्रक्रियेत चांगल्या पेशीही नष्ट होतात व परिणामी रुग्णाचा मृत्यू संभवतो. जेव्हा रुग्ण मरण पावतो त्या आजाराने, तेव्हा ते दुरात्मे त्या शरीराला सोडून देतात, कारण त्यांचे काम फक्त त्या व्यक्तीला मृत्यूकडे न्यावे हेच होते. मग ते इतर व्यक्तींना पकडतात. हेच तर आजपर्यंत मानव जातीत होत आलेलं आहे. परंतु जेव्हा मनुष्य निर्मित उपचार त्या वाईट विषाणूंना नष्ट करू शकत नाहीत, तेव्हा त्यावर उपचाराचे योग्य उत्तर देवाचा दैवी आरोग्याचा संकल्प येतो, जो आजही कार्यरत आहे. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय याचं 38वं वचन म्हणते, नासर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. अर्थात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि अभिषेक प्राप्त झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना तो बरे करीत फिरलेला आहे. अर्थात इब्री लोकासपत्र 13 अध्याय 8व्या वचनाप्रमाणे तोच प्रभू येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखा आहे. जे कार्य त्याने 2000 वर्षापूर्वी केले ते आजही करावयास तो समर्थ आहे. ख्रिस्त येशू जो देव मानव बनला, त्याने स्वतः आमचे सर्व रोग, आमचे सर्व व्याधी आणि आजार वाहिले. यशाचं पुस्तक 53 अध्याय आणि याचं 4 आणि 5 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. बघा, आमचे व्याधी, रोग, आजार हे येशूने स्वतःवर घेतलेले आहेत. आमचे क्लेश त्याने वाहिले. क्लेश म्हणजे वेदना, ज्या आजारामुळे उद्भवत असतात, या येशूने वाहिलेले आहेत. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमची अपराध होती, आमची पातकी अधर्म, अन्याय यामुळे येशूला शिक्षा झाली. म्हणूनच येशू ख्रिस्त घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला व आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. होणार असे वचन म्हणत नाही, होईल असे म्हणत नाही, होत आहे असं म्हणत नाही, तर आरोग्य प्राप्त झाले. आणि याच वर आम्ही विश्वास करायला हवा. आणि ते प्रत्येक फटके येशू ख्रिस्ताचे संपूर्ण पाठ नांगरून काढणारे होते. अर्थात त्या फटक्यामध्ये अशा प्रकारे काही गोष्ट होती जी मांसाचे लचके तोडत होते. अशा प्रकारच्या जखमा येशूच्या पाठीवर त्या फटक्याद्वारे निर्माण झाल्या होत्या. व त्या कशासाठी होत्या? वचन आम्हाला शिकविते, त्याला बसलेल्या फटक्याच्या वळाने आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे. आणि भावांनो आणि बहिणींनो, काल्वरी क्रूसावर पापाचा सर्व प्रश्न सेटल झाला, सुटला. पापाची किंमत त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने स्वरक्त देऊन स्वदेहावर पापाचा दंड घेतला व आमची पापे काल्वरी क्रूसावर वाहून नेली. आमचे व्याधी वाहून नेले यासाठी की ते आमच्यावर नसावे. आमचे क्लेश वाहून नेले की आम्हाला वेदना नसाव्या. मग आज तुम्हाला आणि आम्हाला जर आरोग्य, दैवी आरोग्य हवे असेल तर आम्हाला या वचनांवर दैवी धावा करून प्रार्थना विश्वासाने करणे गरजेची आहे. कारण त्या काल्वरी क्रूसावर देवाने पापाचा प्रश्न सोडविला, तेव्हा आमच्या आरोग्याचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटला गेला. हे आहे दैवी आरोग्याचं भांडार. म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्या काल्वरी क्रूसाजवळ येणे आहे, जेथे बलिदान पूर्णतः देण्यात आले. आम्हाला आजारांतून मुक्ती, पापांतून मुक्ती, अर्थात आमच्या जीवाला, आत्म्याला आणि शरीरालाही मुक्ती द्यावी, हे कार्य येशू ख्रिस्ताने काल्वरी क्रूसावर पूर्ण करून प्राण सोडते वेळी फार मोठ्याने ओरडून येशू म्हणाला, सर्व काही पूर्ण झाले. आणि तेव्हा त्याने आपला प्राण सोडला. अर्थात आमच्यासाठी सर्व काही ख्रिस्त येशूने पूर्ण केलेलं आहे. अर्थात क्रूसावर, काल्वरी क्रूसावर ख्रिस्ताने जे काम पूर्ण केले आणि मुक्तीचे सर्व आशीर्वाद आमच्यासाठी दिले, ते आम्हाला विश्वासाने स्वीकारायचे आहेत. मग आज तुम्हाला आणि आम्हाला एक व्यक्तिगत विश्वास ठेवून
ख्रिस्त येशूकडे आमचं दैवी आरोग्य यावर दावा करणे आहे. ते आमचे आहेत व आम्हाला त्यावर विश्वास करायचा आहे. त्यासाठीच आम्हाला सर्वप्रथम येशू ख्रिस्ताला माझा व्यक्तिगत तारणारा म्हणून आम्हाला पत्कर करणे अतिशय आवश्यक आहे. त्याचा स्वीकार करणे आहे. दैवी आरोग्य हे देवाचं प्रेमाचं टोकन आहे आम्हा मनुष्यांसाठी, की देव आमच्यावर प्रेम करतो व त्याची इच्छा आहे की आम्ही बरे व्हावे, अर्थात रोग बरे करावे. हा शुभवर्तमानाचाच एक प्रमुख भाग आहे, ज्याद्वारे मनुष्य देवाकडे वळले. जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी केले ते आजही करावयास तो समर्थ आहे. म्हणून आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करू शकत नाही की देवा तुझी जर इच्छा असेल तर मला बरे कर. देवाची आमच्या विषयीची इच्छा ही आहे की आम्ही सर्वजण पूर्णपणे बरे असावे. म्हणूनच आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करणे की देवा तुझी इच्छा असेल तर बरे कर ही चुकीची प्रार्थना आहे. स्तोत्र संहिता 103 अध्याय 2 आणि 3 वचन मी आपण पुढे वाचत आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आम्हाला देवाचे उपकार कधी विसरता कामा नाही. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो, तो तुझा जीव विनाश गर्ततेतून उद्धारितो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो सर्व रोग बरे करीतो. कोणतेही रोग असो ते बरे करण्याचे सामर्थ्य त्या सर्व शक्तिमान व सार्वभौम देवाकडे आहे व सर्व जीवाणू दुरात्मे त्याच्या अधीन आहेत. निर्गमाचं पुस्तक 15 अध्याय आणि याचं वचन 26 मी आपण पुढे वाचत आहे. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकावर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचं हे वचन आहे, जो रोगमुक्त करणारा देव आहे, अशी तो आपल्या स्वतःची ओळख या ठिकाणी इस्रायल लोकांना देत आहे. पण देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचे वचन मनापासून ऐकावे व त्याच्या दृष्टीने नीट ते करावे. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळू व त्याचे सर्व विधी पाळू तर परमेश्वर म्हणतो, मी जे मिस्री लोकांवर म्हणजे जगातल्या लोकांवर रोग पाठविलेले आहेत ते तुमच्यापैकी एकही त्यातील रोग पाठविणार नाही. अर्थात देव आम्हाला हमी देत आहे की तुम्हाला मी रोगमुक्त ठेवीन. आज हे देवाचं वचन तुम्हाला आणि आम्हाला विश्वासाने घेण्याची गरज आहे. पापमय जीवन जगून आम्ही देवाकडून कधीही दैवी आरोग्याची अपेक्षा करू शकत नाही. अर्थात पाप कबुली जी आहे ही मनुष्याने देवापुढे देण्याची फार आवश्यकता आहे. पाप कबुली व पश्चाताप न केल्या कारणाने मनुष्य तशाच प्रकारे त्या आजारामध्ये राहतो. अर्थात आजारांतून मुक्त होण्यासाठी प्रत्येक मनुष्याला देवाकडे शरण येणं फार फार आवश्यक आहे. अर्थात देवाकडे येऊन आपल्या जीवनात जेथे काही आम्ही चुकलेलो आहोत, वाईट केलेलं आहे, त्याबद्दल देवाकडे आम्ही सरळ होणं फार गरजेचं आहे. जेव्हा आम्ही आमचा संबंध जो देवाबरोबर बिघडलेला आहे तो नीट करीतो, त्यासाठी प्रयत्न करू लागतो, तेव्हा देव आमच्याकडे पाहतो, तो आम्हाला सहाय्य करीतो. दैवी आरोग्य हे फक्त विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांपैकी नाही तर हे तुमच्यासाठी नाहीये. आम्ही आजारांना घाबरता कामा नाही. अर्थात काही वेळेला आम्ही आजारी असतो व आम्ही बरे होत नाही व आम्हाला आरोग्य प्राप्त होत नाही. देव इतरांना आरोग्य देतोय, का बरे मला आरोग्य देत नाही? काय समस्या असावी? आजारांतून आम्हाला जर बरे व्हायचे असेल तर जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आम्हाला शरण येणे आणि पाप कबुली देऊन पश्चातापाने त्याच्या पुढे शरण येणे आवश्यक आहे व त्याच्यावर विश्वास करणे गरजेचे आहे की तो मला सर्व रोगांतून मुक्त करीतो. तेव्हाच तो आपली स्वर्गीय शांती आम्हाला देतो व आम्हाला सर्व रोगांतून मुक्त करीतो. सैतान आम्हाला शिकवितो की व्यक्तिगत आरोग्य मिळण्यासाठी खूप आध्यात्मिक वृद्धी तुमची व्हावी लागेल तरच हे होईल. म्हणजे अशा भावना आमच्या मनात तो तयार करीतो की आम्हाला काहीतरी ठराविक उंचीपर्यंत पोहोचल्याशिवाय दैवी आरोग्य मिळणार नाही. अर्थात ही देवाची शिकवणूक नाही आहे, ही बायबलची शिकवणूक नाही आहे.
या शिकवणुकीवर काही ख्रिस्ती व्यक्ती विश्वास ठेवतात व त्यामुळे दैवी आरोग्यापासून ते दूर राहतात. दैवी आरोग्यासाठी देव आमच्याकडून विश्वासाची अपेक्षा करीतो व ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. देव प्रत्येक वेळी कुठेही आपल्या लेकरांना बरे करू इच्छितोय. दैवी आरोग्य प्राप्त करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला देवाची सुवार्ता यावर पूर्ण हृदयाने विश्वास करावा लागतो व त्यामुळे त्या आजाराचे मूळ देवाच्या पवित्र वचनांच्या स्वीकारण्याद्वारे काढून टाकले जाते. देवाचे दैवी आरोग्याचे सामर्थ्य आमच्यातच असते, जे त्या निर्माणकर्त्या येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे पूर्णतः आरोग्य प्रदान करीते. आमच्या जीवाच्या सुरक्षतेसाठी आम्ही देवावर भरोसा टाकून आहोत व त्याद्वारे आम्हाला ही खात्री आहे की जरी मी मेलो तरी अधोलोकी जाणार नाही. तोच विश्वास आजारांतून आमच्या शरीरालाही वाचवितो. जो विश्वास जीवाच्या तारणासाठी आम्ही धरला आहे, वचनाप्रमाणे तोच विश्वास शरीराच्याही आरोग्यासाठी करावा. म्हणून जो विश्वास आमच्या जीवाच्या तारणासाठी आमच्या जवळ आहे, तोच शरीराच्या आरोग्यासाठी आम्ही दावा केला पाहिजे. म्हणून आम्ही आमचे लक्ष देवाशी असणाऱ्या नातेसंबंधात लावायला हवे, कारण आमचे देवाशी नाते हेच विश्वासाला निश्चित करीते. म्हणूनच विश्वासाला ढाल म्हटले आहे इफेस 6:16 मध्ये. अर्थात असा विश्वास जो शत्रू सैतानाचे सगळे जळते बाण, जे भीतीयुक्त, निराशेचे, चिंतेचे, अस्थिरतेचे, अविश्वासाचे, संशयाचे, ते सर्व विश्वासाच्या ढालीने विजविता येतात. ही विश्वासाची ढाल आमचे रक्षण करीते. म्हणूनच हे दैवी आरोग्य बाहेरून कुठून येत नसते, तर ते आतूनच येत असते. हेच तर विश्वासाचे सामर्थ्य आहे. म्हणून विश्वास आम्ही निर्माण करू शकत नाही, तो देवाकडूनच मिळतो. जेव्हा आम्ही देवाला जीवे भावे पूर्ण शरण येतो व त्याला समर्पित होतो, तेव्हा देवापासून प्राप्त होणारा विश्वास चमत्कार घडवितो. ज्या क्षणाला आम्ही विश्वास करीतो त्या क्षणाला आम्ही बरे होतो. आम्ही जर बायबल नीट वाचलं तर आम्हाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाही दावा केला नाही की मी तुला बरे केले आहे. त्याने म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आज या जगामध्ये पापी मनुष्य अशा रीतीने दावा करीत आहे की मी एक दैवी आरोग्यदाता आहे. या पृथ्वीवर कोणीही मनुष्य दैवी आरोग्यदाता नाहीये. हे पूर्ण परम सत्य आहे. आम्हाला देवावर कायम विश्वास ठेवायचा आहे. विश्वास हा ठेवायचा आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. मुखाद्वारे आम्हाला विश्वासाचा पत्कर करायचा आहे. जर तुम्ही दैवी आरोग्यावर विश्वास करीता तर केवळ मुखाद्वारे विश्वासाचा पत्कर करा. विश्वास हा ठेवा की देवाने मला बरे केले आहे व ते स्वीकारून मुखाने पत्कर करा आणि मग देव तुमच्या शरीराला तुमच्या पत्करण्याप्रमाणे पाळण्यास लावेल. कारण तो आमच्या विश्वासाचा पत्कर करणारा प्रमुख याजक पित्याच्या उजवीकडे आहे. स्वतःच्या रक्ताने तो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे व ज्या सर्व गोष्टींसाठी तो आमच्यासाठी क्रूसावर मरण पावला, त्या गोष्टींचा पत्कर करण्याद्वारे आम्हाला ते प्राप्त व्हावे. म्हणूनच आम्हाला विश्वास करायचा आहे. आम्हाला चंचल किंवा अस्थिर व्हायचे नाही. दैवी आरोग्य हा प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा एक हक्क आहे. त्याने त्यांतील कोणतेही मुक्तीचे आशीर्वाद हक्क बजवून ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला आहे ते प्राप्त करून घ्यावे. परंतु त्यासाठी कन्फेशन म्हणजे पत्कर हा एक सराव, प्रॅक्टिस आम्हाला त्यासाठी करावी लागते. ख्रिस्त येशूच्या सेवकाईतील सर्वात प्रथम म्हणजे 70% भाग हा दैवी आरोग्य वरदानाचा होता. म्हणूनच ख्रिस्ताने विश्वास ठेवणाऱ्यांस आरोग्य देण्यासाठी पाठविले. म्हणून मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 18 वचन म्हणते, त्यांनी दुखनाईतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. म्हणूनच आम्हाला प्रेषितांच्याही सेवकाईमध्ये दैवी आरोग्याचं कार्य आढळते. प्रेषितांचं संपूर्ण पुस्तक दैवी आरोग्याचे साक्ष देते. योहान 14 अध्याय 12 वचनात प्रभू येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. आध्यात्मिक बाजूने दैवी आरोग्याचा भाग हा दुरात्म्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रतिकार करणे होय. ते सामर्थ्य देवाने आमच्यात घातले आहे. आम्ही एकमेकावर हात ठेवू शकतो
व विश्वासाची प्रार्थना करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने दुरात्म्यांना आम्ही घालवून देऊ शकतो. लूका वर्तमान 4 अध्याय याच्या 38व्या वचनात आम्ही पाहतो की पेत्राच्या सासूला ताप होता व येशू ख्रिस्ताने तापाला धमकाविले, दटाविले व तो ताप निघून गेला व ती सेवा करू लागली. अर्थात पवित्र शास्त्र आम्हाला शिकवित आहे की या दुरात्म्यांना आम्हाला अडवायचं आहे तर ते पळून जातील. व हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा विश्वासणाऱ्यांना दिलेला आहे. म्हणून त्या दुष्ट आत्म्यांना आज्ञा द्यायची आहे व दटावून हाकलून लावायचे आहे. सैतानाला अधिकाराने आज्ञा द्या व बाहेर घालवून टाका. जेव्हा त्या पेशीमागे वाईट विषाणू जे कार्यरत होते त्यांना अडविण्यात येते व हाकलण्यात येते तेव्हा त्या शरीरातील आजार मृत पावतो. या दैवी आरोग्याच्या प्रक्रियेत तो आजारी व्यक्ती बरा होऊ लागतो. अनेक गोष्टी आहेत ज्या आमच्या दैवी आरोग्याला रुकावट आणण्याचे कार्य करीतात. नीतिसूत्रे 28 अध्याय याचं 13वं वचन म्हणते, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. अर्थात तुम्ही आणि आम्ही पाप कबुली देवाजवळ देणे अतिशय आवश्यक आहे. पाप कबुली आम्ही न दिल्या कारणाने आम्हाला दैवी आरोग्य प्राप्त होऊ शकत नाही. दुसरे कारण आहे अक्षमाशील प्रवृत्ती. मार्क वर्तमान 11 अध्याय 25-26 वचन मी वाचत आहे. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. अर्थात देवाकडून आम्हाला अपराधांची क्षमा मिळण्यासाठी आम्हीही आमच्या सोबत्यांस क्षमा करावी ही अट आमच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. म्हणून आरोग्यदान प्राप्त होण्यासाठी क्षमेची अत्यावश्यकता आहे. दैवी आरोग्य न मिळण्याचं तिसरं कारण अविश्वास. मत्ती वर्तमान 13 अध्याय 58वं वचन. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. ख्रिस्त येशू जिकडे जाई त्या ठिकाणी अद्भुत कृत्ये होत होती. याला कारण होते समोरच्या व्यक्तीत असणारा विश्वास. परंतु ज्या वेळेला तो नाझरेत येथे आलेला आहे स्वतःच्या गावी, तेथे लोकांनी त्याच्यावर विश्वास न केल्या कारणाने फारशी अद्भुत कृत्ये त्या ठिकाणी झाली नाहीत. हेच तत्व आम्हालाही दैवी आरोग्य न प्राप्त व्हावे यासाठी लागू होते. चौथी गोष्ट आहे आम्हाला विश्वासाबरोबर कृतीची जोड हवी आहे. याकोबाचे पत्र 2 अध्याय 17वं वचन म्हणते, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. अर्थात कोणताही निर्जीव विश्वास हा आरोग्य देण्यास समर्थ नाहीये. म्हणून आम्हाला विश्वासाबरोबर क्रिया म्हणजे कृती हवी आहे. 5वं कारण आहे आमच्या अहिक जीवनातील चुकीच्या वृत्तीमुळे. याकोबाचं पत्र 4 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशांतून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करीतात त्यांतून की नाही? तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हास प्राप्त होत नाही. काही वेळेला आम्ही अयोग्य प्रकारे देवापुढे हजर होत असतो. अर्थात आमच्या जीवनातील गोष्टी देवापुढे सरळ न करता अहिक जीवनातील उद्दामपणा, आमच्या जीवनातील आमची प्रतिष्ठा वगैरे गोष्टी घेऊन आम्ही देवापुढे येतो. जणू काही आम्ही देवाकडून आरोग्य खरेदी करू इच्छितो. अशा व्यक्तीला देवाकडून कदापि आरोग्य प्राप्त होणे शक्य नाही. देवाजवळ येणाऱ्याने नम्रतेने आणि विश्वासाने येणे अतिशय आवश्यक आहे. अर्थात आमच्या कोणत्याही पुण्य कर्मांवर आम्ही भरोसा करून देवाकडून काहीही प्राप्त करू शकत नाही, कारण आमची सर्व पुण्य कर्मे फाटक्या वस्त्रांसारखी आहे. मुक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आहे. आरोग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव वापरा व कार्य पहा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हीच आमच्या जीवनाची यशस्वी चावी आहे. काय आमच्यात विश्वासाची उणीव आहे काय? तर आम्ही आमच्या समर्पणाकडे गांभीर्याने लक्ष लावून आपल्या स्वतःचा तपास करणे, आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
देवाची आज्ञा आम्ही पाळावी व त्या देवाशी बांधिलकीचे जीवन जगावे. बाकी सर्व काही तो देवच करील. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येत आहोत. या वेळेला आजचा हा संदेश माझ्या या भावा बहिणींनी ऐकलेला आहे व ते आज तुझ्या चरणाशी आलेले आहेत. त्यांची कोणतीही परिस्थिती असो, शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक कोणतेही आजार असो, या सर्व आजारांतून सोडविण्यासाठी यहोवा राफा बनून आमच्यासाठी या जगात मानव देहात अवतरलास. आमचे रोग, आजार, विकार, आमचे सर्व व्याधी, आमचे सर्व क्लेश आणि वेदना देखील तू आपल्या स्वतःवर घेतल्या आणि त्या वाहून नेल्या काल्वरी क्रूसावर. तू आमच्यासाठी काल्वरी क्रूसावर आमच्या आजारांसाठी, पाप आणि अपराध, अधर्म या सर्वांसाठी किंमत मोजली व तुझं वचन आम्हाला शिकविते की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याच्या प्रत्येक वळांनी आम्ही बरे झालेले आहोत. होणार असे नाही, परंतु झालेले आहोत. आणि या गोष्टीवर आज या क्षणी मी माझ्या भावा बहिणीला घेऊन दावा करीत आहे. त्यांच्या पापांची, अपराधांची त्यांना तू क्षमा कर. त्यांना तुझे हृदय दे. येशू ख्रिस्ताच्या नावात तू त्यांना या क्षणी बरे कर. दुरात्म्यांच्या सर्व शक्तीपासून, हल्ल्यापासून त्यांना मुक्त कर की तू त्यांच्यावर दया करावी. मी त्यांना तुझ्या हाती देत आहे व त्यांचं जीवन तुझ्या हाती सुपूर्द करीत आहे. कृपाळू देवा, तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझकडे करीतो. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फारच प्रबळ आहे, म्हणून आम्ही विश्वासाने तुझ्याकडे येतो आणि ही प्रार्थना आम्ही ख्रिस्त येशूच्या पवित्र व अति सामर्थ्यवान नावाने करीतो. ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक यू अँड गॉड ब्लेस यू.